रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल मराठी कॉर्नर या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला नागा साधूचे अंत्यसंस्कार कसे केले जातात याविषयी माहिती सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। अशा प्रकारे होतो नागा साधूंचा अंत्यसंस्कार। हिंदू असूनही दिला जात नाही। अग्नी असे म्हणतात की नागा साधूंचे जीवन खूप कठीण असते। कोणत्याही व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षाचा कालावधी लागतो असे म्हटले जाते। नागा साधूंचे रहस्यमय जग सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडे आहे। ते कुठून येतात आणि कुठे जातात हे नेहमीच लोकांसाठी एक रहस्य राहिले आहे। नागा साधू दिसायलाही सामान्य साधूंपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात। विशेषतः कुंभमेळ्यामध्ये नागा साधू मोठ्या संख्येने पाहायला मिळतात। नागा साधूंच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सर्वसामान्यांना माहीत नाही। यापैकीच एक म्हणजे नागा साधूंचे अंतिम संस्कार। सामान्यतः हिंदू धर्मात कोणत्याही मानवाच्या मृत्यूनंतर मृत्यूदेहाचे दहन करण्याची परंपरा आहे। ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे। पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाहीत। आता प्रश्न पडतो की नागा साधू ही हिंदू धर्माचे पालन करतात, मग त्यांचे मृतदेह का जाळले जात नाहीत? असे म्हणतात की नागा साधूंचे जीवन खूप कठीण असते। कोणत्याही व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षाचा कालावधी लागतो असे म्हटले जाते। नागा साधू बनल्यानंतर ते गाव किंवा शहरातील गर्दीचे जीवन सोडून डोंगरावरील जंगलात राहतात। निवासस्थान असे आहे की जेथे कोणी येत नाहीत। असे म्हटले जाते की नागा साधूंमध्ये असामान्य शक्ती असते, ज्या ते कठोर तपश्चर्या करून प्राप्त करतात। या शक्तीचा ते कधीही गैरवापर करत नाही। असे म्हटले जाते की या शक्तीच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या सोडवतात। यामुळेच कुंभामध्ये येणारे लोक नागा साधूंची भेट देतात। नागा साधू आपले संपूर्ण जीवन जंगलात किंवा डोंगरात घालवतात। त्यांच्या मृत्यूनंतर त्याला भूसमाधी देऊन अंत्यसंस्कार केले जातात। नागा साधूंना आधी जलसमाधी दिली जात असे, मात्र नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने त्यांना भूसमाधी देण्यात येते। नागा साधूंना सिद्धयोगाच्या आसनात बसून भूसमाधी दिली जाते। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नागा साधूंना का दिला जात नाही मुखाग्नी? आधीच पिंडदान केलेल्या साधूंचे कसे होतात अंत्यसंस्कार? नागा साधूंनी जिवंत असताना स्वतःचं पिंडदान आणि अंत्यसंस्कार केलेले असतात। त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। हिंदू धर्मानुसार अंतिम संस्कार देखील महत्त्वाचे आहेत। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात श्रद्धेचा महामेळा भरला आहे आणि दररोज लाखो भाविक या श्रद्धेच्या संगमात डुबकी मारत आहेत। सर्वप्रथम मंगळवारी आखाड्यांनी अमृत स्नानात भाग घेतला आणि त्यानंतर संतांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनी संगमात पवित्र स्नान केलं। महाकुंभात नागा साधूंचा मेळावाही दिसून आला आहे आणि पेशवाईपासून नागा साधू पवित्र स्नानांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये उत्साहाने सहभागी होत असतात। दरम्यान नागा साधूंबद्दल एक गुण आहे, ते म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार नेमके कसे केले जातात।
जिवंतपणी पिंडदान नागा साधूंनी जिवंत असताना स्वतःचं पिंडदान आणि अंत्यसंस्कार केलेले असतात. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. हिंदू धर्मानुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत विधी पाळले जातात. आणि त्यापैकी अंतिम संस्कार देखील महत्त्वाचे आहेत. सामान्य लोकांचे अंत्यसंस्काराद्वारे केले जातात, पण नागा साधूंनी आधीच पिंडदान केलं आहे. मग त्यांचे अंतिम संस्कार कसे केले जातात? जुना आखाड्याचे प्रमुख अखंडानंद महाराज सांगतात की मृत्यूनंतर नागा साधूंचा मृतदेह पुरला जातो. जलसमाधी असो किंवा भूमिसमाधी, त्यांचे अंत्यसंस्कार केले जात नाहीत. अखंडानंद महाराजांनी सांगितले की नागांचा मृतदेह जाळला जात नाही आणि जर असं केलं तर मोठं पाप समजलं जातं. आधी अंत्यसंस्कार आणि पिंडदान केलं तरच नागा साधू बनता येतं. अखंडानंद महाराज म्हणाले की नागा साधू बनल्यानंतर सामान्य माणसांप्रमाणेच पिंडदान आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया अंतिम संस्कारामध्ये लागू होत नाही. त्यामुळेच नागाला अग्नीला समर्पित करण्याऐवजी त्याला पाण्यात किंवा जमिनीवर पुरलं जातं. संत स्वामी हर प्रसाद म्हणाले की नागा साधूने जिवंतपणी आपले शरीर आणि मन देवाला समर्पित केलं आहे. तसंच पिंडदान आधीच झालं आहे. अशा परिस्थितीत मृतदेहाचे दहन केले जात नाही. पूर्वी नागा साधूंना जलसमाधी देऊन अंतिम संस्कार करण्याची प्रथा होती. परंतु नदी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आता जलसमाधीऐवजी नागा साधूंना सिद्धयोग मुद्रेत बसवून भूमिसमाधी दिली जाते. यामागील कारण असे आहे की भूसमाधी मिळाल्याने नागाला मोक्ष मिळतो आणि तो जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. या समाधीपूर्वी हिंदू धर्मानुसार मृतदेहाला स्नान घातलं जातं आणि नंतर मंत्रोच्चार करून त्याचं दफन केलं जातं. शेवटची इच्छा देखील पूर्ण होते. नागा साधूंच्या भूमी समाधी दरम्यान एक खड्डा खणला जातो. मृत संतांच्या स्थानानुसार खड्ड्याची खोली आणि आकार निश्चित केला जातो. यानंतर मंत्र आणि प्रार्थनांच्या जपाने नागाला बसवले जाते आणि मातीने झाकले जाते. जर एखाद्या नागाच्या साधूने जलसमाधीची शेवटची इच्छा व्यक्त केली तर तो एखाद्या पवित्र नदीला समर्पित केला जातो. बऱ्याच वेळा नागा साधूंचे अंतिम संस्कार आखाड्याच्या परंपरेनुसार केले जातात. नागा परंपरेनुसार असे मानले जाते की त्याचे शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांपासून बनवलेले आहेत आणि मृत्यूनंतर हे तत्व शरीरात विलीन झाले पाहिजेत. अशा परिस्थितीत नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांना भूमिसमाधी किंवा जलसमाधी देण्याची परंपरा आहे. असा होता आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.